प्राधान्यानं आपण सर्वजण पोरकं झाला आहात. अजितदादा म्हणजे एक महाराष्ट्राचं लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं आणि अशा दादांना मी आपल्या भारतीय जनता पार्टी इंदापूर मध्य विधानसभेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय रामभाऊजी आजवे यांना मी विनंती करतोय, दादांच्या आठवणींना उजाळा देऊन आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. काल 28 जानेवारी 2026 आपल्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हणून उजाडला. आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा बारामतीमध्ये विमान क्रॅशमध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला. तर दादा हा दादा माणूस होता. काल सर्वच ठिकाणी जसं आपल्या घरातील माणूस जातो असं सर्वांचंच मत होतं आणि सर्व लोक अशी नाराज होते. जसं आपल्या घरातला माणूस गेल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख सर्वांना झालं. तर हे आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं नुकसान आपलं झालेलं आहे असा आपला लोकनेता गेला. शेवटी ते मला जे राजकारणाच्या ठिकाणी असते आणि समाजकारणाच्या ठिकाणी असतं. तर आपण म्हणतो विकास पुरुष, आपला विकास पुरुष गेला आणि या जाण्यानं आपलं बरंचसं नुकसान होणार आहे आपल्या इकडं. तर त्यांनी जसं बारामती केलं होतं असं सर्वच ठिकाणी ते करणार होते. दादा हे दादाच होते. सर्व काल पूर्ण सोशल मीडियावरती त्यांच्या निधनाची बातमी होती आणि सर्वांनाच दुःख झालंय. आमच्या भारतीय जनता पार्टी पूर्व मंडळाच्या कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचे किसान मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय तानाजी बापू थोरात, मी बापूंना विनंती करतोय, दादांच्या आठवणींना उजाळा देत आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या निधनाची बातमी समजली. प्रथमतः यावर विश्वास बसला नाही, परंतु नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कैलासवासी दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक वेगळा ठसा उमटवला होता. आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो, दादा वेगळ्या पक्षात होते, परंतु दादांनी विरोधकांना कधी हीन वागणूक दिली नाही. माझ्या बाबतीमध्ये भावनगर कारखान्याच्या संदर्भामध्ये दादांची भेट होत असताना दादा नेहमी म्हणायचो तू आहे त्या ठिकाणी आहेस, परंतु एखाद्या पक्षातला आपला विरोधक सुद्धा दिलदार कसा असावा याचं जातीवंत उदाहरण म्हणजे अजितदादा. कामाची पद्धत अजितदादांची त्या ठिकाणी सकाळी लवकर उठणं, सकाळी 6 वाजता कामाची सुरुवात करत असेल माणूस तर त्यांच्यासारखा एक धडाडीचा कर्तृत्ववान अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपून गेलेलं आहे. दादांच्या जाण्यानं नसत्या बारामतीचंच नाही, पुणे जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. एक धडाडीचा की ज्यांना महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे एक आशेनं बघितलं जात होतं असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. दादाच्या जाण्यानं त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती हा जो दुःखाचा आघात झालेला आहे, यामधून या कुटुंबाची लवकरात लवकर त्या ठिकाणी मुक्तता व्हावी आणि कैलासवासी दादांचा आत्मा ज्या ठिकाणी असेल त्याला चिरशांतता लाभावी, सद्गती प्राप्त व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद बापू. यानंतर सन्माननीय गजानन भाऊ वागसे यांना विनंती, दादांच्या आठवणींना उजाळा देऊन आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे.
तेजस देवपाते पाटील विनंती, आपण समोरच्या बाजूला येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. काही माणसं अशी असतात की ज्यांची गावामुळं भागामुळं ओळख असते आणि काही भाग असे असतात की ज्यांची माणसामुळे ओळख असते. बंधूंनो, पश्चिम महाराष्ट्राला जी ओळख दिली होती, तुम्ही भारताच्या कुठल्या कानाकोपऱ्यात कुठल्याही राज्यात जावा, तुम्ही स्वाभिमानाने सांगत होता की अजूनही सांगता कुठले तर बारामतीच आहे म्हणून. ज्या माणसांमुळे ज्या संघर्षामुळे ही ओळख मिळाली होती, तो आज कर्तृत्ववान महान नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. राजकारणाच्या पलीकडे राजकारण बाजूला ठेवून बोलायचं झालं तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या आजपर्यंतच्या आयुष्यात दादावर कधीही जातीपातीचा कुठला चिखल उडलेला मी बघितला नव्हता. कुठल्याही जातीवादाच्या त्या चिखलात ते कधी उतरलेले होते. हजरजबाबी नेता, आणि त्यांनी एका अधिकाऱ्याला एका कार्यालयात कधी फोन केला तर त्या कार्यालयात कधी डबल त्यांना कामासाठी फोन लावावा लागत नव्हता. असं नेतृत्व मित्रांनो मला वाटत नाही की परत घडेल म्हणून. जास्त काही बोलण्यासारखं नाही. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडून, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ओबीसी मोर्चाकडून अशा कर्तृत्ववान उपमुख्यमंत्र्यांना आदरणीय अजितदादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वराच्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय रामचंद्रजी निंबाळकर यांना विनंती आहे, आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा देऊन आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सन्माननीय रामचंद्रजी निंबाळकर. आज भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला आहे. बारामती तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि युतीतल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांचा काल अपघाती दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. ज्यावेळेस सकाळच्या पारी आपण उठून कामाला लागतो आणि त्यावेळेस 8:45च्या वेळेस त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि ज्यावेळेस ही बातमी वाऱ्यासारखी परिसरामध्ये पसरली, त्यावेळेस त्या बातमीवर विश्वास सुद्धा बसला नाही. त्यावेळेस अनेक जणांना फोन करून त्या बातमीची खात्री करून घेतली आणि ही बातमी खरी असल्याची समजली आणि त्या घटनास्थळावर गेलो असता त्या ठिकाणी प्रचंड असा जनतेचा प्रचंड असा सागराची लाट यावी त्याप्रमाणे लाट आलती. प्रचंड गर्दी झालती. लोकांना विश्वास वाटायला, काय लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अशा प्रचंड दुःखद घटना काल घडली. खरंच अत्यंत दुःख झालं. माझा आणि त्यांचा छत्रपतीच्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकत्र पॅनेल असल्यामुळे संबंध आला आणि त्यावेळेस त्यांनी आमच्या छत्रपतीच्या कारखान्यामध्ये 6 गटामध्ये 6 सभा घेतल्या आणि त्यावेळेस आणि आमच्या जो पासून काटेवाडी आणि भावनगरची शिवच आहे, बारामती तालुका आणि इंदापूर तालुका, त्या पुलाच्या वर गेले की बारामती तालुका, पुलाच्या खालच्या बाजूला आले की इंदापूर तालुका. दैनंदिन जीवनामध्ये त्यांचे अनेक संबंध येत होते आणि खरंच आता वाक्षांनी सांगितल्याप्रमाणे कर्तृत्ववान माणसाची ओळख त्या गावावरून नाही पण त्या माणसाच्या नावावरून होती. त्याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं की बारामती म्हणले की दादाचं नाव निघायचं. अशा प्रकारचा कर्तृत्ववान माणूस आपल्यातून गेलाय. जरी ती वेगळ्या पक्षाचे असले तरी सुद्धा
त्यांनी पक्षीय भेदभाव गावात आणला नाही. गावात प्रत्येक गावामध्ये त्यांनी विकास केला आणि तो विकास आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतोय. म्हणून माझी एवढीच मनापासून दादांना त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहतो की त्यांचं जी आत्मा आहे त्या आत्म्याला चिरशांती मिळो आणि त्या कुटुंबाला, दादांच्या कुटुंबाला, परिवाराला या दुःखातून सावरण्याची सद्गती प्राप्त होऊ एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ नेते सन्माननीय मारुती अण्णा वनवे अण्णांना विनंती आहे आपण अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी. सन्माननीय मारुती अण्णा वनवे. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने आज आपण इथं शोकसभा आयोजित केलेली. कालच आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा विमानाच्या क्रॅशमध्ये मृत्यू झाला आणि ही बातमी खरं समजल्यावर अत्यंत सर्वांना दुःखद आणि अशी घटना होऊ नये. आपल्या घरातली एखादी व्यक्ती गेल्यानंतर जेवढं दुःख माणसांना होतं तेवढं महाराष्ट्रातील या जनतेला या नेत्यामुळे दुःख झालं. खर तर या नेत्याचं आपण आता इंदापूर आणि बारामती जवळ असल्यामुळं त्यांची कामाची पद्धत, त्यांचा प्रशासनामधला सगळा दबदबा, प्रशासनाकडून कसं काम करायचं, असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठलं होणे नाही. असं व्यक्तिमत्व आपल्यातून गेल्यामुळं आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला अत्यंत दुःख झालेले. या दुःखातून सावरण्याची शक्ती देव आणि कैलासवासी दादांना परमेश्वरांनी आपल्या जवळ जागा देव. अतिशय त्यांच्या या जाण्याने जे दुःख झालं त्याच्यामधनं अतिशय आता काही गोष्टी बोलता येत नाही तितकं दुःख सर्वांना झालंय. त्यातनं त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ नेते बाबासाहेब चौरे यांना विनंती आहे अजितदादांच्या आठवणींना उजाळा देऊन दादांना आपण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सन्माननीय बाबासाहेब चौरे. शोकाकुल बंधू भगिनींनो, आज आपण या ठिकाणी आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. दादाचं नेतृत्व आपल्या सगळ्याला कल्पना आहे. एक महाराष्ट्रामधलं धडाडीचं वादळी आणि विकासाभिमुख असं ते नेतृत्व होतं. दादांना कामाचा झपाटा आणि वेळेचं भान होतं. दादा वेळेला अचूक निर्णय घेण्यामध्ये माहिर होते. दादाविषयी जर बोलायचं झालं तर त्यांनी असे काही धडाडीचे निर्णय घेतले की ते काही वेळेला काही लोकांना अचंबित करणारे होते. आता मध्यंतरी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या पक्षाचा सपोर्ट देणं हे त्यांनी खूप मोठ्या अडचणीला तोंड देऊन, मोदी साहेब हे विकास पुरुष आहेत आणि मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, आमच्या भागाचा विकास करायचा आहे, म्हणून मोदी साहेबांना साथ देण्यासाठी त्यांनी आपल्या घरच्यांची सुद्धा साथ सोडली. असा धडाडीचा नेता मी महाराष्ट्रात बघितला नाही. विकासासाठी जे जे शक्य आहे ते करायचं असं दादाचं एक विकासाभिमुख नेतृत्व होतं. दादांना काळाची पावलं आणि वेळेचं भान फार होतं. प्रदीपजी आपल्याला आठवत असेल 95ला आपण विधानसभा लढला त्यावेळेला मी फॉर्म भरला होता. त्यावेळेला बापू निवडून येणार नाही ही अजितदादांना आधीच कल्पना होती. त्यांनी माझ्या मागे अजित फोरमची 2 माणसं, चव्हाण सर आणि आपले उपसभापती गायकवाड हर्षवर्धन
जे आपल्या भैयांचे सासरे ते 2-3 दिवस माझ्या मागे होते की तुम्ही निवडून येत आहे, तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्ही आमदार होताय. म्हणजे इतकी दूरदृष्टी होती आणि कामा लक्ष ठेवून महाराष्ट्राच्या राजकारणावर असायची. त्यावेळेला मी अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपच्या विचारानं इतका भारून गेलो होतो की दादांनाचा मला शेवटी हर्षवर्धन गायकवाड म्हणले तुम्ही फोनवर तरी बोललो. दादा म्हणले तुम्ही आमदारकी संधी आली आमच्याकडे या, तुम्ही आमदार होताय. दादा म्हणलं तुम्ही बोलताय, आभारी आहे, पण आम्ही इतकं विचाराने भारून गेलेलो आहोत आणि त्या पक्षासाठी आयुष्य दिलेलं आहे. एक तर प्रदीपचा फॉर्म राहील किंवा माझा फॉर्म राहील आणि आम्ही ती निवडणूक लढलो. पण दादानं त्यावेळेला म्हणजे की कोण कार्य करतं सगळ्या महाराष्ट्रावरती लक्ष असायचं. काल बघितलं असेल आपण की त्या विद्याप्रतिष्ठानावरती रात्री 12 वाजेपर्यंत तरुणांची गर्दी महाराष्ट्र लोटला होता. महाराष्ट्रातला कर्तृत्वान राजकारणी माणूस कुठल्याही पक्षाचा असो, दादा त्यांना परिचित होते आणि त्याच्यावरती प्रेम करायचे आणि पक्षपात कधीही करायचे नाही. त्यांच्याकडे काम घेऊन गेलं तर ते काम योग्य असेल तर करणार, नाही म्हणजे नाही म्हणून सांगणार, निर्भीडपणा होता. असा परखड राजकीय नेता महाराष्ट्राला भविष्यात होईल का नाही माहित नाही. तसा नेता घडावा आणि महाराष्ट्राच्या विकासाची, देशाच्या विकासाची, मायभूमीची सेवा करणं आणि त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाहून घेणं हीच दादांना खरी आदरांजली होणार आहे, श्रद्धांजली होणार आहे. मी माझ्या चौरे परिवाराच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय परिषद सदस्य या नात्यानं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आपल्या सगळ्याच्या वतीनं दादाच्या आत्म्याला चिरशांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबियांना या अचानक घडलेल्या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सन्माननीय विलास बापू वाघमोडे पाटील बापूंना विनंती आहे दादांना आपण श्रद्धांजली अर्पण करावी. सन्माननीय विलास बापू वाघमोडे. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू भगिनी, कालचा दिवस तसं पाहिलं तर तुमच्या आमच्या दृष्टीनं फार दुर्दैवी असा दिवस गेला. मी काल सकाळी विमानाच्या अपघातामध्ये कैलासवासी अजितदादा यांचं दुर्दैवी निधन झालं. वाऱ्यासारखी बातमी अख्ख्या महाराष्ट्रामध्येच काय पण देशामध्ये पसरली. सर्वांनाच दुःखाचा फार मोठा डोंगर आपल्याला पाहायला मिळाला. परंतु नीतीच्या नियमाच्या पुढं कुणाचंच काही चालू शकत नाही आणि त्याप्रमाणे दादांचं कार्य आणि कौशल्य तसं पाहिलं तर आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे. लहान वयातच खासदारकी, आमदारकी, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा अनेक पदावरती त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचं कार्य केलं. अशी माणसं घडायला सुद्धा फार मोठी परमेश्वराची देणगी लागते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एक हिरा पवार कुटुंबामध्ये जन्माला आला होता आणि खरंच तसं पाहिलं तर शरदचंद्र पवार साहेबांच्या पायावरती पाय ठेवून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये राजकारण चांगल्या पद्धतीने हाताळलं. सर्वसामान्य माणसाची नाडी ओळखून काम करणारा नेता, शेती असो, औद्योगिक क्षेत्र असो किंवा शेतीसाठी लागणारं पाणी असो किंवा कुठलंही विकासाचं काम करायचं म्हणलं तर शब्दाला पक्का असणारा नेता आज आपल्यातून हरपलेला आहे आणि त्यामुळं तुमच्या आमच्या भावनेला फार मोठा धक्का बसलेला आहे. परंतु दुर्दैवानं सर्वांनाच त्या ठिकाणी जायचंय. कोणालाही चांगलं, प्रत्येकजण या संकटाला आपल्याला सगळ्याला सामोरं जायचंय. अचानक असा दुर्दैवी अंत होणं तसं पाहिलं तर तुमच्या आमच्या दृष्टीनं फार दुःखाची बाब आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यात चिरंतर शांती लाभावी अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचे महामंत्री सन्माननीय आकाशजी कांबळे यांना विनंती आहे दादांना आपण श्रद्धांजली अर्पण करावी. सन्माननीय आकाशजी कांबळे. मी 1-2 घोषणा देतो.
अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अजितदादा अमर रहे. काल बारामती येथे विमानतळावरती एक दुःखद घटना घडली आणि ज्यामध्ये त्या महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार साहेब यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं. ही खरं तर गोष्ट आमच्या मनाला ही गोष्ट खरं तर पटत नाहीये, अजूनही विश्वास बसत नाहीये आणि आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य आपल्यातून निघून गेलाय अशा प्रकारची भावना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये झालेली आहे. खरं तर आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण कुठल्या तरी एका विचारधारेवरती काम करत असतो, परंतु राजकारणामध्ये काम करत असताना आपण कुणाचं तरी आपण मार्गदर्शन घेत असतो, कुणाचा तरी विचार आपल्या मनामध्ये आत्मसात करत असतो. अशा प्रकारचे विचार खऱ्या अर्थाने आमच्या मनामध्ये ज्यांनी कायमस्वरूपी रुजून ठेवलेले आहेत असे अजितदादा खऱ्या अर्थानं आपल्यामधून निघून गेलेले आहेत. खरं तर येथे बसलेल्या प्रत्येकच माणसाच्या मनामध्ये प्रचंड दुःख झालेलं आहे, प्रचंड वेदना झालेल्या आहेत. हे दुःख पचवताना अतिशय बिकट अशा प्रकारचं खरं तर वातावरण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि शक्यतो इंदापूर आणि बारामतीमध्ये निर्माण झालेला आहे. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 साली अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झाला आणि कालपासून जी पोस्ट फिरते ज्या अजितदादांना 66 वर्ष 6 महिन्यांनी 6 दिवस पूर्ण झालेले होते आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा अजितदादा 6 वेळा झालेले होते. अशा प्रकारची जी पोस्ट सोशल मीडियावरती फिरत आहे ही खरं तर सगळं विदारक आहे आणि 8:44 त्या ठिकाणी बारामती विमानतळावरती विमान त्या ठिकाणी उतरत असताना तर तो व्हिडिओ आपण पाहिला तर 8:44 विमान त्या ठिकाणी येत आहे आणि पुढच्या 3 सेकंदामध्ये त्या विमानाचा ब्लास्ट होतो आणि एवढा प्रचंड त्या ठिकाणी ब्लास्ट झालेला आहे. त्यामध्ये अजितदादांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि ते निधन होत असताना खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची प्रचंड मोठी हानी झालेली आहे. ही हानी भविष्यामध्ये कधीच भरून निघणार नाही. आमच्या एखाद्या खेड्यागावातील एखादा सामान्य नागरिक जर एखादा पेपर दादांकडे घेऊन गेला तर दादा त्याला कधीच म्हणत नव्हते हे काम माझ्याकडून होणार नाही. दादांचे मुंबईमधील असू द्यात, बारामतीमधील सह्याद्री सोसायटी असू द्यात, जिथं दादा असतील तिथल्या ठिकाणी निवेदन स्वीकारण्याचा कार्यक्रम दादांचा सातत्याने चालू असायचा. आपण जरी विरोधी पार्टीमध्ये काम करत असताना सुद्धा दादांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करावं असं वाटतं. अशा प्रकारचे नेते, अशा प्रकारचे उद्याच्या काळातील मार्गदर्शक पुन्हा होणे नाही अशा प्रकारची शोक आमच्या मनामध्ये आहे. आणि काल परवाच्या अजितदादांनी ज्यावेळेस काठेवाडीमध्ये त्यांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा नारळ फोडला त्यावेळेस सुद्धा आपल्या इंदापूर तालुक्याचे नेते प्रवीणभाई माने आणि प्रदीपदादा गारटकर यांचा त्यांनी त्या शेवटच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला होता. म्हणजे एखादा दूरदृष्टी असणारा नेता ज्यावेळेस आपल्यामधून एखादा मोठा होतो परंतु तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीचं लक्ष असतं, कशा पद्धतीचं कार्यकर्त्यांना प्रेम द्यायचं असतं हे खऱ्या अर्थानं अजितदादाकडून शिकलं पाहिजे. जरी प्रदीपदादा असतील, प्रेमभाई असतील, यांनी दुसरी वाट पकडलेली असेल तरी सुद्धा आपला कार्यकर्ता आहे आणि आपल्या कार्यकर्त्यावरती कशा पद्धतीचं प्रेम करायचं याचं सुद्धा ज्वलंत उदाहरण आपण खऱ्या अर्थानं अजितदादाकडून शिकलं पाहिजे. खरं तर अजितदादांच्या कुटुंबियावरती हा फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या दुःखाच्या डोंगरामधून अजितदादाच्या कुटुंबियांना, या महाराष्ट्रातील तमाम जनतेला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वराला करतो आणि अजितदादांना या ठिकाणी मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, इंदापूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व सन्मान्य प्रवीण भैया माने यांना विनंती आहे आपण दादांच्या आठवणींना उजाळा देऊन दादांना आपण श्रद्धांजली अर्पण करावी. सन्मान्य प्रवीण भैया माने. नमस्कार. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, खरं तर कालचा 28 जानेवारी 2026 हा दिवस आपल्यासाठी खूप क्लेशदायक आणि काळा दिवस होता असं समजलं तरी काही हरकत नाही. महाराष्ट्र राज्याचे
कर्तबगार उपमुख्यमंत्री, दिलदार व्यक्तिमत्व, रुबाबदार नेता, परमेश्वरानं आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी खेचून घेतला आणि काल 9:15 दरम्यान मला पहिला फोन आला की अशी अशी घटना बारामतीच्या विमानतळावरती फ्लाईट असं क्रॅश झालेलं आहे आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब त्या फ्लाईटमध्ये आहेत अशी माहिती कळती. मला 2 मिनिटं काही कळत नव्हतं की मी म्हणजे काय करावं, असं काही समजत नव्हतं. मी 2 मिनिटं थांबलो आणि मी राहुल दादा कुल यांना फोन केला. म्हणलं मला माहिती अशी अशी मिळतीये, तुम्ही जरा माहिती घ्या. नंतर दुसरा फोन मी प्रांत अधिकारी यांना फोन केला, नावडकर साहेब यांना, की म्हणलं साहेबांना काय चाललंय, असं आम्ही डायरेक्ट विचारण्यापेक्षा सहज माहिती विचारली. म्हणले काय ना, मी विमानतळावर चाललोय. मी त्यांना विचारलं, सुचत नव्हतं मला हे काय बोलायचं. म्हणलं दादा कुठे आहे तो, मी असं विचारलं. ते म्हणले दादा असण्याची शक्यता आहे असं त्यांनी मला फोनवर सांगितलं. आणि माझ्या हातातनं फोन एकदम ही झाला आणि मी जरा थोडस 2 मिनिटं पाणी घेतलं, पाणी पिलो आणि मला वाटतं मी आकाशजी कांबळे यांनाही फोन केला होता, तुम्ही कुठे आहे. ते म्हणले मी बारामतीत आहे. मी त्यांना काही सांगितलं नाही. परंतु एक कर्तबगार माणूस, महाराष्ट्राचा लाडका नेता आदरणीय दादा आपल्यातून या ठिकाणी निघून गेले. मला शब्द सुचत नाहीत, कारण की खूप प्रेमळ होते दादा. रागवायचे दादा, खवळायचे दादा, बोलायचे आणि नंतर बोलवून घेऊन त्यांचं काम सुद्धा करायचे. असा कित्येक महाराष्ट्रातील नागरिकांना हा त्यांच्या स्वभावाचा अनुभव आहे. तेव्हा ती गोष्ट माझ्या कानावर आली तेव्हा मला ती ऐकून ती माझा बुद्धी ती स्वीकार करायला तयार होत नव्हती, आज देखील तयार होत नाही. परंतु जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला या म्हणीप्रमाणे आज आपल्या दादा या ठिकाणी नाहीत. आम्ही काल जेव्हा हॉस्पिटलला त्या ठिकाणी गेलो तेव्हा माझ्या डोळ्याने बघितलं तेव्हा मला थोडीशी चक्कर आल्यासारखी झाली. मी तिथंच खाली बसलो, अर्धा तास तिथं सगळे नेते मंडळी होते. मी काल दिवसभर बारामती मध्ये, पण आयुष्यामधला दिवस हा कधी कोण विसरू शकणार नाही. हा काळा दिवस आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेसाठीचा 28 जानेवारीचा हा दिवस काळा ठरला असं माझं या ठिकाणी बांधवांनो मत आहे. आदरणीय अजितदादांची माझी ओळख सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय मानेदादा आणि त्यांचा खूप विशेष जिव्हाळा होता. आमच्या माने परिवाराचा विशेष स्नेह होता. जेव्हा आदरणीय मानेदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ह्याच आदरणीय अजितदादांनी आदरणीय मानेदादांना प्रवेश दिला, त्यांना मान सन्मान दिला, त्यांना राज्यस्तरीय एका समितीचं अध्यक्ष महामंडळ या ठिकाणी दिलं आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागं, मानेदादांच्या पाठीमागं ताकद निर्माण केली ही अजितदादांनी केली. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत फळी इथं या ठिकाणी होती, पण आणखी मजबूत कशी होईल यासाठी अजितदादांनी 2002ला या ठिकाणी प्रयत्न केले आणि आमच्या माने परिवारावरती विशेष प्रेम आदरणीय अजितदादांचं होतं. मी तर 10वीत होतो तेव्हा आदरणीय दादा जलसंपदा मंत्री या ठिकाणी ते होते आणि सोनाई दूध संघाच्या भूमिपूजनाला आदरणीय पवार साहेब आले होते आणि उद्घाटनाला दादा आले होते आणि साहेबही आले होते. त्यावेळेस माझ्या वडिलांनी आदरणीय मानेदादांनी माझी ओळख करून दिली की हा प्रवीण हा माझा मुलगा आहे, असा 10वीत शिकतो. तेव्हापासून त्यांनी माझ्या बरोबर ओळख ठेवली. तिथून पुढे अनेक वेळा आमचा स्नेह या ठिकाणी आदरणीय दादांबरोबर वाढत गेला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून माझं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर काम करायला लागलो. त्यांनी मला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली, तालुका अध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली. तदनंतर त्यांनी मला जवळपास जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2017ला काम करायची संधी दिली
बांधवांनो, 2017 साली जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सगळ्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो, तेव्हा मला बांधकाम कमिटीचा सभापती म्हणून सुद्धा काम करायची संधी आदरणीय अजितदादा पवार यांनी बांधवांनो आणि पवार साहेबांनी यांनी या ठिकाणी दिली. त्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो होतो. माझ्यापेक्षा अनेक सभागृहामध्ये अनेक सिनियर या ठिकाणी नेते मंडळी या ठिकाणी तिथं होते, परंतु त्यांना थोडस समजून सांगून त्यांनी या ठिकाणी मला बांधकाम आरोग्याचा सभापती या ठिकाणी केलं. आणि ते खातं किती महत्वाचं आहे, अध्यक्षाबरोबरचं पद आदरणीय अजितदादांनी या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलं. मी सुद्धा माझ्या पद्धतीने त्या पदाला या ठिकाणी न्याय द्यायचं काम या ठिकाणी बांधवांनो दिलं. अजितदादांची लोकप्रियता काय होती ही मी सांगण्याची गरज नाही, संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिलेली आहे. कालपासूनच अलोट महाराष्ट्र सगळा बारामतीकडे चितागतीने या ठिकाणी येतोय. जी लोक येऊ शकत नाहीत ती टीव्हीवर पाहतात, मोबाईलवर पाहतात. लहान लहान लेकरं सुद्धा या ठिकाणी दादाची बातमी पाहिल्यानंतर या ठिकाणी रडतात, असे आपण कालपासून या ठिकाणी पाहिलेलं आहे. आदरणीय अजितदादांबरोबर त्यांचे सुरक्षा रक्षक विदीपजी जाधव असतील, कॅप्टन सुमितजी कपूर असतील, सह कॅप्टन श्यामवी पाठक असतील व फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, या सुद्धा या ठिकाणी सर्वच्या सर्वजण या ठिकाणी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या सगळ्यांना मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली बांधवांनो अर्पित करतो. अजितदादांची लोकप्रियता, त्यांचा आवाज, त्यांचा रुबाबदारपणा, त्यांचा तो गॉगल, त्या गॉगलवर बोलण्याची स्टाईल, उतरण्याची स्टाईल, लोकांमध्ये विनोदी शैली, पत्रकारांबरोबर संवाद करण्याची स्टाईल, ही जोपर्यंत चंद्र आणि जोपर्यंत सूर्य आहे ना तोपर्यंत अजितदादाला बांधवांनो कुणी विसरू शकत नाही. मला आज तो दिवस आणखी आठवतो की नीरा नदी जी आहे तिथं पूर आला होता. म्हणजे वरून भाटघर आणि वरच्या धरणातून पाणी अतिरिक्त शैलेशदादा या ठिकाणी सोडलं होतं संध्याकाळी 10 वाजता. आणि दादांना कल्पना होती आता ही पाणी जेव्हा अतिरिक्त पावसाळ्याचा दिवस होता जेव्हा सोडल तेव्हा हे पाणी सर्व गावांमध्ये घरामध्ये जाण्याची शक्यता त्यांना दिसली. आणि त्यांनी ही काम कुणाचं आहे, हे प्रशासनाचं काम आहे. परंतु आदरणीय दादा त्यावेळेस पालकमंत्री नव्हते, मी सभापती असताना आदरणीय दादा त्यावेळेस मला वाटतं विरोधी पक्ष नेते होते. तसं असताना मला स्वतः दादांनी फोन केला, मला आज आठवतो. दादा सांगितलं प्रवीण कुठे आहे, म्हणलं दादा मी इंदापूरला आहे. म्हणले आत्ता 11:15 वाजलेले आहेत, तू आत्ता फोन ठेवला की जे नीराकडीच्या नदीच्या जे लोक आहेत तिथले सरपंच पदाधिकारी आहेत त्यांना जाऊन सगळ्यांना वैयक्तिक फोन करा आणि सांगा की वरून पाण्याचा फ्लो वाढलेला आहे, आपल्या घरामध्ये पाण्याची जाण्याची शक्यता आहे, कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी तू स्वतः जाऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घ्या, असा माझा तुम्हाला आदेश आहे. हा आदेश सोडणारा सरकारमध्ये विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा आदेश सोडणारा सर्वसामान्य शेतकऱ्याची काळजी करणारा नेता असा महाराष्ट्रात बांधवांनो होऊ शकत नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. कित्येक कार्यकर्त्यांना किरकोळ कारकोळ कुठं अडचणी आल्या तरी तो फोनवरनं या ठिकाणी मेसेजवरनं काम सोडवणारे आदरणीय अजितदादा होते. कधी दौऱ्यामध्ये चालले सुसाट आणि कधी कोणाचा अपघात झाला तर उचलून नेणारा सुद्धा राज्याचा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते. असे अनेक प्रसंग बांधवांना आपण पाहिले असतील. आज अजितदादा हे देशामध्ये, मी सांगतो महाराष्ट्रात सोडून द्या, देशामधले असे नेते की 5 वाजता बारामती किंवा तालुका किंवा जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये उठून बीड जिल्ह्यात सुद्धा, बीडमध्ये सुद्धा परळीत जाऊन 5 वाजता आढावा दौरा, 5 वाजता लोकांची कामं करणारा, पहाटे 5 वाजता रस्त्याची क्वालिटी चेक करणारा हा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही. पहाटे 5 वाजता काम स्वतः या ठिकाणी चालू करायचे, रात्री 12 वाजेपर्यंत काम या ठिकाणी अजितदादा करायचे. त्यांचा बंगला जो मुंबई मधला जो बंगला आहे देवगिरी, जो देवगिरी मला वाटतं राज्यमंत्री होते फल उत्पादन जलसंपदा राज्यमंत्री असल्यापासून आजपर्यंत त्यांचा सहवास त्या देवगिरीवरती या ठिकाणी गेला आणि इकडे सहयोगला गेला. आणि पुण्याला कुठाला भेटायचे म्हटलं तर जिजाऊ बंगल्याला या ठिकाणी आदरणीय दादा भेटायचे. कुणालाही विचारा, सामान्य नागरिक विदाऊट अपॉइंटमेंट या अजितदादांना जाऊन सहज भेटू शकत होते. अजितदादांना भेटायला कधीही कुणाची अपॉइंटमेंट लागलेली नाही.
ही आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आदरणीय दादांचं जे नेतृत्व उभं राहिलं ना, या नेतृत्वाला कधीही बांधवांनो या ठिकाणी तोड नव्हती. त्यांच्या आवाजामध्ये काय भारदस्तपणा होता. म्हणजे आवाज हीच त्यांची मतलब कॅपिटल होतं असं माझं मत आहे. किती आवाज मोठ्यानं काढला, किती आवाज त्यांनी ही काढला तरी जेव्हा कार्यकर्ता जवळ येईल तेव्हा ती जवळ घ्यायचे, प्रेमाने बोलायचे, खवय्या होते. जिकडे जाईल महाराष्ट्रात जिकडे जायचं तिथलं त्या प्रकारचे पदार्थ खाणे, आवडतं चहा पिणे, जिथं इंदापुरात आले तर इथं चहा कुठं चांगला मिळतो जाऊन चहा घेणे, म्हणजे ही त्यांची एक खासियत होती. असा नेता होणे नाही. आज म्हणजे मंत्रालयामध्ये जर आपण कधी तुम्ही गेला तर दादांना कधी अपॉइंटमेंट लागली नाही. कधी सामान्य नागरिक मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्र्याला जाऊन भेटू शकत होते. असे नेते या ठिकाणी होऊन गेले. ग्रामपंचायत असू द्या, सोसायटी असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, मार्केट कमिटी असू द्या, प्रत्येक या जी काय संस्था आहेत त्यातला खडा ना खडा अभ्यास, खडा ना खडा कार्यकर्ते आणि सगळ्या खाचाखुणा त्यांना माहित होत्या आणि ते न बोलता समजून सांगायची ती कशासाठी आले. ही एक त्यांच्या स्वभावाची एक खासियत आदरणीय अजितदादांची बांधवांनो या ठिकाणी होती. अशा यातून खूप मोठं नुकसान संपूर्ण महाराष्ट्राचं बांधवांनो या ठिकाणी झालेलं आहे. महाराष्ट्रातला कुठला मतदारसंघ आणि कुठलं गाव नाही की तिथं आणि कुठली बरीच घरं नसतील अशी की दादांना मानणारी तिथली या ठिकाणी व्यक्ती नाही. असे विकास पुरुष आदरणीय दादा आपल्यातून या ठिकाणी निघून गेलेले. आज आम्ही बांधकाम सभापती जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना अधिकार एकदा त्यांनी कुठल्याही ह्याला पदाधिकाऱ्याला अधिकार दिले की अधिकार देतात, पूर्ण अधिकार. परत ढवळाढवळ आदरणीय अजितदादांनी कधी केली नाही. मनमोकळेपणाने काम करून द्यायचे आणि काय अडचण आली तर मी तुझ्या पाठीमागे आहे असं म्हणणारे नेते आदरणीय. मी स्वतः कित्येक वेळा दादांना मी सांगितलं दादा असा असा ही अडचण आहे बरं का, अरे मी आहे ना, असा खमके आवाज असे जिजाऊवरती अनेक वेळा माझ्या समोर या ठिकाणी आदरणीय दादांनी टाकला. या स्वच्छतेवरती विशेष प्रेम. आज बारामतीमध्ये जर आपण गेलो, तालुक्यामध्ये कुठेही गेलो, स्वच्छता त्यांना खूप आवड. म्हणजे कुणाच्या घरी जरी जेवायला गेले तरी इथं काय रे असं, तिथं काय झालं, इथं काय असं झालं, तिथं काय तसं झालं, ही त्यांची खासियत होती. म्हणजे ती त्यांचं बरोबर असायचं आणि ते समजून सांगून ते या ठिकाणी करायला लावायचे. स्वच्छता प्रिय, प्रशासनावर एक पक्कड असणारा नेता होता. आज कुठलाही जिल्हा परिषद असू, पॉलिटिशियन असू, महसूल असू, तुम्ही कधी कुठल्या कार्यक्रमात गेले, कुठल्याही तालुक्यात गेले तर ते कधी नमस्कार करून फक्त व्यासपीठावर कधी बसलेले नाहीत. दादा उतरले की निवेदन स्वीकारत ते व्यासपीठावर जायचे आणि ते जेव्हा भाषण चालू असायचं तेव्हा ते पूर्ण निवेदन वाचत राहायचे आणि जे प्रश्न तिथं उपस्थित सोडवता येतील ते प्रश्न जागेवर सोडायचे. ते 50% निवेदन हातातली दिलेली मला वाटतं 25% निवेदन पुढं मार्ग त्याच ठिकाणी ती लावायचे. असा नेता राज्यामध्ये दुसरा होणे नाही. आणि अनेक तुम्हाला उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आज त्यांची एवढी धावपळ, काल सुद्धा त्यांच्या 4 सभा या ठिकाणी होत्या. स्वतःसाठी येत नव्हते, असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पहाटे 6 वाजता 8 वाजता तिथून हल्ले विमानानं आणि इथं आलं, काळाने घात घातला. आणि आज दादा बांधवांनो या ठिकाणी आपल्यामध्ये नाहीत. या राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. अर्थमंत्री कसा असावा, अर्थमंत्री असताना त्यांनी एवढ्या करोड रुपयाची अर्थसंकल्प मांडताना चांगले सीए किंवा अर्थतज्ञाला सुद्धा त्यांचा अभ्यास भारी पडत होता. कित्येक वेळा अर्थतज्ञाला न विचारता अजितदादा सांगायचे त्याच पद्धतीनं या ठिकाणी आकड्याची सुद्धा रचना त्या ठिकाणी करावी लागत असायची. हा त्यांचा दांडगा अभ्यास होता. 6 वेळा उपमुख्यमंत्री. अहो आज आपण ग्रामपंचायतीला सदस्य व्हायचं म्हणलं तर कशी परिस्थिती आहे. 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होणं सोपं नाहीये. 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. अर्थमंत्री खातं त्यांच्याकडे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अशा अनेक ऊर्जा मंत्री होते. ऊर्जा मंत्री असताना या इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त सबस्टेशन अजितदादांनी या ठिकाणी या इंदापूर 22 का काय ऊर्जा मंत्री असताना या ठिकाणी सबस्टेशन मंजूर केले. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा आणि गोरगरिबांच्या घराघरापर्यंत या लोकांच्या या योजना पोहोचवणारे देवेंद्र भाऊंबरोबर कोण होतं तर आदरणीय अजितदादा होते. आणि आत्ताचे
विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब होते. ह्या 3 जी लोक विकास पुरुष आहेत यात आज जरी मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असले तर त्यांचं इतकं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं की ते कधीही आपल्याला कुठे एक किरकोळ कारकोळ सुद्धा आवाज आपल्याला या एवढ्या वर्षामध्ये कधी जाणवला नसेल. एवढी त्यांची राज्यासाठी, या तिघांची राज्यासाठी खूप या ठिकाणी ही होती. त्यामुळं निश्चितच या राज्यावरती आलेलं ही जी संकट आहे, पवार परिवारावरती पूर्ण संकट आलेलं आहे. आदरणीय साहेब असतील किंवा पवार परिवार या संपूर्ण पवार फॅमिलीला, पूर्ण फॅमिलीच अशी आहे, लोकांसाठी गोरगरिबांसाठी झटणारी आहे. सुप्रियाताईंचंही त्याच पद्धतीने या ठिकाणी काम या परिसरामध्ये सुरू आहे. या पवार फॅमिलीवरची आलेला दुःखाचं जे डोंगर आहे, हे डोंगर या ठिकाणी बाजूला जाऊन त्या दुःखातून या पवार फॅमिलीला या ठिकाणी दूर करण्यास, संकटातून ही फॅमिली बाहेर निघावी अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रार्थना करतो. आणि आदरणीय लोकनेते, विकास पुरुष, सगळ्या समाजाला, जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा एक नेता आज आपल्यातून या ठिकाणी खेचून घेतलेला आहे. आमच्या माने परिवारावरती विशेष मी 2 महिन्यापूर्वी आदरणीय अजितदादांना सहज फोन केला, दादा मला तुम्हाला भेटायचंय. दादा म्हणले मी आजारी, माझा घसा दुखतोय. मी खोटं सांगत नाही, मला वाटतं डिकले साहेब त्यांचे OSD होते. मी त्यांना पहिल्यांदा फोन केला होता. डिकले साहेब म्हणले दादा मंत्रालयात येणार नाहीत, कालपासूनच ते थ्रोट इन्फेक्शन झालेले, ताप भरपूर आहे अंगामध्ये, तुम्ही काय फोन करू नका. मी त्यांना सांगितलं फक्त दादांना तुम्ही सांगा की प्रवीण मानेंचा फोन आला होता, मला तुम्हाला 2 मिनिटं भेटायचे. ठीक आहे म्हणजे मी निरोप या ठिकाणी दादांना ठेवतो. मी भारतीय जनता पार्टीचा एक इथं कार्यकर्ता म्हणून काम करत असताना डिकले साहेबांनी निरोप ठेवला. ते आजारी होते. डिकले साहेबांनी ते निरोप दिल्या आदरणीय दादांनी त्याला सांगितलं, त्याला म्हणा उद्या तू 3 वाजता मंत्रालयात ये. मी 3 वाजता दुसऱ्या दिवशी मंत्रालयामध्ये गेलो होतो. तर दादा गोळ्या खाऊन अँटीबायोटिक वगैरे घेऊन त्या मंत्रालयामध्ये आले होते. मी त्यांना तिथं भेटलो. समक्ष आमची 15 मिनिटं आदरणीय अजितदादांची चर्चा झाली, सखोल चर्चा झाली. ही माझ्या आयुष्यातली एक विस्तृत भेट, ही शेवटची ठरली बांधवांना. त्यांनी जी काय मला काय गोष्टी सांगितल्या माईकवर मी सांगू शकत नाही, पण घरातील एक कर्ता पुरुष आपले वडील आदरणीय माने दादाजी मला सांगणार किंवा माझ्या कुटुंबातले सदस्य जी सांगतील ते मला या ठिकाणी आदरणीय अजितदादा या ठिकाणी समजून सांगत होते. 15 मिनिटं ऐकलं. आणि आज म्हणजे माझे जसे आदरणीय माने दादा मला मार्गदर्शक होते, तसेच आदरणीय दादा सुद्धा या ठिकाणी होते. निश्चितच आमच्या माने परिवाराचा देखील यामध्ये या ठिकाणी आम्ही सुद्धा खूप दुःखी या ठिकाणी झालेलो आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय अजितदादांना अनेक माझ्या म्हणजे कैलासवासी हा शब्द मला वापरूच वाटत नाही. आई शपथ सांगतो मी तुम्हाला, अजितदादांच्या नावाच्या अगोदर मला हा शब्द वापरूच वाटत नाही. माझं मन तयार होत नाही. त्यामुळे अजितदादांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माने परिवाराच्या वतीनं, आमच्या इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आदरणीय दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद भैया. यानंतर मोहोळ नगरीचे माजी आमदार सन्माननीय यशवंत तात्या माने, मी तात्यांना विनंती करतो अजितदादांना आपण श्रद्धांजली अर्पण करावी. सन्माननीय यशवंत तात्या माने. शोकाकुल इंदापूर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेते, माझ्या भगिनी व मीडियाचे सर्व प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आपण शोकसभा आपण आयोजित केलेली आहे. काल 28 तारखेला बारामतीमध्ये एअरपोर्टवरती विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब दुर्दैवी घटना घडून त्याच्यामध्ये आपल्याला सोडून गेले. ही तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनाला न पटणारी गोष्ट. या महाराष्ट्राला न लाभलेला एक चांगला मुख्यमंत्री म्हणून आपण या दादांची येणाऱ्या कालावधीमध्ये गणना करावी लागेल. मी आमदार म्हणून काम करत असताना पाठीमागील 5 वर्षामध्ये दादांशी आठवड्यातील कमीत कमी 2 ते 3 दिवस सतत संपर्क येत राहायचा. मंगळवार, बुधवार, गुरुवार या 3 दिवसामध्ये आम्ही मुंबईला असायचो. कायमस्वरूपी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता दादांच्या
देवगिरी या निवासस्थानी सर्व आमदारांची मीटिंग आयोजित केलेली असायची. त्याला कारण एक सांगण्याचं असं आहे की जे स्वतःचे जे आमदार आहेत त्या आमदारांना कशा पद्धतीने आपण न्याय देऊ शकतो, कशा पद्धतीने त्यांची कामं केली जातील, हे करण्यासाठी दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ते 3 तास सर्व आमदारांना 1 to 1 भेटत होते, अडीअडचणी सोडण्यासाठी प्रयत्न करत होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इंदापूर तालुक्यामधून नेऊन मोहळा विधानसभा सदस्य केलं. त्याच्यामध्ये अजितदादांची, पवार साहेबांची, राजन पाटील मालकांची मला साथ मिळाली. हे करण्यासाठी आपल्या या स्टेजवरील प्रदीपदादा गारटकर साहेब यांचंही मोलाचं सहकार्य मिळालं. अजितदादांना मी आयुष्यभर विसरू शकत नाही, कारण माझं नाव यशवंत माने आहे, परंतु दादा नेहमी समोर असेल तरी, फोनवरती असेल तरी किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही यशवंत माने लिहून द्या, यशवंता त्या माने लिहून द्या, परंतु तू यशवंता म्हणणार किंवा यशवंता माने म्हणणार, ही जी त्यांची बोलण्याची पद्धत होती किंवा यशवंता म्हणण्याची, मी माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी दादांना विसरू शकत नाही. ही एक तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे. भरपूर गोष्टी आहेत. दादांनी कुणासाठी काय केलं नाही, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम कोणी करत असलेल्या महाराष्ट्रामध्ये करत होतं, तर ते माननीय अजितदादा पवार साहेब. पाठीमागील 3 महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केला, तोपर्यंत दादांच्याच बरोबर काम करत होतो. परंतु विरोधकाला सुद्धा विरोधक असतात कधी वागवलं नाही. किंवा मी आता भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर सुद्धा 2 ते 3 वेळा दादांची माझी भेट झाली, परंतु पहिले दादा होते त्याच पद्धतीने माझ्याशी वागणं होतं, बोलणं होतं, व्यवहार होते बोलण्याचे. असे दादा आपल्याला काल सोडून गेलेले. वयाचे 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस आकाश कांबळेंनी आपल्याला सांगितलं, आणि ते 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले त्यांनी. एक 6चा आकडा अंकाची बेरीज सुद्धा त्यांची बाया सांगतात त्यामध्ये 6 येते. म्हणजे 6 जो आकडा आहे त्यांच्या दृष्टीने काल हा काळा दिवस आपण समजलं तर काय हरकत नाही. कारण का, हे दादा फक्त काटेवाडीचे, बारामतीचे किंवा पुणे जिल्ह्याचे नसून ते पूर्ण महाराष्ट्राचे दादा होते. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, एकनाथ शिंदे साहेब असू द्या, की तुम्ही आम्ही सर्व या व्यक्तीला दादा म्हणूनच संबोधलं जायचं. आणि विरोधात जरी दादा बसले होते, मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगतो. महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्ष काम करत असताना दादांबरोबर काम करतो, त्याच वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर सुद्धा आमच्या विरोधक म्हणून सुद्धा संपर्क होता. परंतु आमची 1-2 आमदारांची कामं होती जी त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये झाली नव्हती. आम्ही दादांकडे गेलो, मग दादा हे कामं करावं लागतील. दादा म्हणले आपण विरोधी पक्षात आहोत, परंतु ती दिलेली कामं बरोबर 7 दिवसानंतर पुढच्या मंगळवारी दादांनी कामं करून दिल्या. ते GR दिले आणि ते एवढेच म्हटले, अरे तुमची कामं आपण 2.5 वर्षात करू शकलो नाही, परंतु मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून मी तुम्हाला 7 दिवसात करून दिलं. अशा पद्धतीचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे त्यांचं संबंध होते. कारण आम्हाला 2019च्या सकाळच्या शपथविधीच्या अगोदरच्या दिवशीच काही गोष्टी चर्चेल्या होत्या. त्या चर्चेमध्ये सुद्धा यशवंत माने तुमच्यासारखे कार्यकर्त्याला बोलणं करून दादा शपथविधीला गेले होते. त्यामुळे आमची सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आदल्या दिवशी 12 वाजता गणेश जगडेंच्या घरी मी होतो. आता दादांचा फोन आला किंवा दिल्लीमध्ये अशाची घटना घडलेली आहे आणि जर आपल्याला भाजप बरोबर जायचं, तुझी सहमती आहे का नाही. मी म्हटलं दादा तुम्ही कुठेही जावं, कोणाबरोबर जावं, आम्ही तुमच्या बरोबर आहे. म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा आमदारांना विचारून किंवा विश्वासात घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार साहेब होतं. दादांना आपण कधीही विसरू शकत नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला सांगतो, राजकारण आल्यानंतर दादा हे नाव विसरणार नाही. त्याच पद्धतीने बारामतीत गेल्यानंतर जो झालेला विकास आहे, तो विकास अशाच पद्धतीने पुढे न्यायला पाहिजे. हे पुढील नेत्यांची जबाबदारी आहे. परंतु ज्यावेळेस आपण तुम्ही बारामतीमधील रस्त्यावर फिरत असताना तुम्हाला लक्षात येते, बारामतीचे रस्ते असतील, त्या ठिकाणची वनराई असेल, झाडे असतील, फुलाची झाडे असतील किंवा मुलांसाठी केलेल्या सोयी सुविधामध्ये तुम्हाला सांगतो, बालवाडीपासून ते पूर्ण मुलांचं शिक्षण होईपर्यंत मेडिकल कॉलेज असेल, लॉ कॉलेज असेल, इंजिनिअरिंग असेल, सर्व सोयी सुविधा आपल्या पुण्याला न जाता बारामतीमध्ये कशा उपलब्ध करून देता येतील या पद्धतीने सर्वांच्या, ते असताना कॉमर्सचे विद्यार्थी, परंतु एवढं नॉलेज होतं, तंत्रज्ञान असेल किंवा मेडिकल असेल,
या सर्व विभागामध्ये चांगल्या प्रकारचा अनुभव असलेली व्यक्ती, कुठल्याही पद्धतीने कुठेही जाऊ द्या, त्याच्यामध्ये त्रुटी असेल तर त्रुटी काढणारे, त्रुटी नसेल तर शाबासकी देणारे असे नेतृत्व आपल्याला सोडून गेलेले, असे या नेत्याला दुर्घटनेमध्ये गेलेले यांच्या आत्म्याची शांती मिळो आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करूया, एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सन्मान्य दशरथदादा पाने, मी यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीपदादा गारटकर, मी दादांना विनंती करतोय अजितदादांच्या आठवणींना उजाळा देऊन आपण दादांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सन्मान्य प्रदीपदादा गारटकर. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू वगैरे, कालचा दिवस महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं आणि तुम्हाला आम्हा सर्वांच्या दृष्टीनं एक काळाकुट्ट दिवस ठरला. सकाळीच 9:30 दरम्यान बातमी सर्वत्र पसरली आणि ही गोष्ट खरी नाही असं प्रत्येकालाच वाटायला लागलं. प्रत्येक जण चौकशी करू लागला आणि दुर्दैवानं 9:30 पासून दूरचित्रवाणीवरती ती बातमी खरी असल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. त्यांचा कुठल्याच राजकारणाशी संबंध नाही, ज्यांना कधीही राजकीय पक्षाची कुठल्याही कामाशी घेणं देणं नाही, अशी सुद्धा सर्व माणसं ही अत्यंत दुःखात बुडाली. असंख्य लोक अशी राजकारणापासून दूर असलेली धायमुखून रडली की का कुणास ठाऊक ज्यांनी आयुष्यभर मतदान करत असताना अजितदादांना विरोध केला, त्यांनी घेतलेल्या पक्षाच्या भूमिकेलाही विरोध केला, परंतु दादांचं असं आकस्मिक निधन झाल्यानंतर आणि ज्या पद्धतीनं निधन झाल्यानंतर सर्वच लोक, जे विरोधक सुद्धा अत्यंत व्याकुळ झालेले पाहायला मिळाले. 1984 साली मला आठवतं की इंदिरा गांधींची हत्या झाली होती. त्यावेळेला जसा जनसागर दुःखात बुडाला होता, त्याच पद्धतीचं चित्र हे काल आज या ठिकाणी आपण सर्वांना, महाराष्ट्रातल्या तमाम गावखेड्यापासून शहरापर्यंत सर्व लोकांना अनुभवायला मिळाला. विमानाची दुर्घटना होत असताना दादांचं जे असलेलं वक्तशीरपणा, की सकाळी लवकर उठून त्यांना ती जी वेळ दिली होती ती वेळ पाळायची, ती विमान व्हिजिबिलिटी नव्हती, म्हणजे नीट धावपट्टी दिसत नव्हती, तर विमानात बिघाड होता हे नंतरच्या काही काळात कळेल. पण मला असं वाटतं की मी त्यांना 20 वर्ष जवळून पाहिलं. त्या माणसाचं एक वैशिष्ट्य होतं, दिलेली वेळ पाहिलं. त्यांनी कदाचित त्या वैमानिकाला सांगितलं असेल तू काय होतं, उतराव असं सुद्धा असू शकतं. इतके धाडसी असले दादा. या अनेक प्रसंगात बघितलं, कुठल्याही कार्यक्रमातून जाताना कच्चा रस्ता आहे, गाडी जात नाही, ते ड्रायव्हरनी गाडी जरा थांबवायची, स्लो करायची, दादांनी ओरडायचे, हे तुला काय करायचं, घाल तिथे गाडी, तुटली तर तुटली, मोडू दे, तुझ्या काय बापात जायचं, पण वेळेवरती पोहोचायचं. वेळेच्या बाबतीमध्ये इतका अट्टहास असलेला नेताच मी कधी बघितला नाही आणि मी त्या उलट असलेला कार्यकर्ता. वेळ मला कधी पाळता येत नसायची आणि कायम माझी त्यांची या विषयावरती म्हणजे टिंगल टवाळकीनं बोलायची, पण मलाही त्या ठिकाणी ते बोलायचे. तर असं असंख्य अनेक प्रसंग मला आठवतात. जे भवाननगर कारखान्याची इलेक्शन मध्ये त्यावेळेला काही लोकांना दादांच्या सोबत जोडून देण्याचा विषय होता. मला इंदापूरमध्ये तिथं पोहोचताना 1.5-2 तास उशीर झाला. दादा बरोबर 1.5 तास आधी त्या वेळेला येऊन बसले होते. गेल्यानंतर आधी 5-10 मिनिटं त्यांनी आधी मला सुनावलं आणि मग विषयाकडे लक्ष घातलं. असे खूप काही प्रसंग मला इथं खूप सांगता येतील, पण वेळेच्या बाबतीत पक्का असणारा मनुष्य. काल
म्हणजे वेळेच्या म्हणजे त्यांनी जी वेळ पाळली म्हणतात तर काळ आला होता तर ती म्हणतात ना ते काळ शेवटी कुणासाठी थांबत नाही. प्रत्येकाचे दिवस 3 दिवसापूर्वीच्या त्यांचा एक व्हिडिओ फिरतोय की त्यात त्यांनी जाहीर भाषणात सांगितलंय की नेतेचं बोलावणं आलं तर ते त्यावेळेला प्रत्येकाला जावंच लागतंय. हे त्यांचं बोलणं त्यांच्या 3 दिवसामध्ये खरं झालं. एक प्रकारचं दुर्दैव म्हणावं लागेल. दादांचा कार्यकाळ मी जवळून पाहिला. मी 1980 सालापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना मला आजही आठवतंय 84चे इंदिरा गांधीच्या हत्येनंतरच्या आलेली लोकसभेची निवडणूक. या निवडणुकीत दादांनी या इंदापूर तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये बारामतीच्या बाहेर येऊन प्रचाराला सुरुवात केली होती. त्या काळात दादांना बोलायला सुद्धा दादा घाबरायचे. इतकं त्या लहान वयामध्ये म्हणजे त्या तरुण वयामध्ये दादांनी कामाला सुरुवात केली होती. आणि दादा असे प्रत्येक गावागावामध्ये भाषण करायला त्यावेळेला त्यांनी सुरुवात केली. आणि पाहत पाहत आत्ताचे दादा हे इथपासून तिथपर्यंत सगळा प्रवास हा समोर आहे. एकही मुद्दा सुटायचा नाही. तिथं गेल्यानंतर जे पण कागद येतील, जे पण त्याच्यावरती प्रश्न असतील ते सगळ्या बरोबर कागदाला कागद लावणं. आणि तुम्ही बघितलं असेल अनेक वेळेला तो कागद लावताना सुद्धा असा काही लावायचा की इकडं तिकडं एक म्हणजे केसभर सुद्धा कागद इकडं तिकडं दिसणार नाही. असा कागदाला कागद बरोबर ते लावून ते प्रत्येक असलेल्या कागदाला उत्तर देणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. त्यामुळं कुठलाही मुद्दा त्यांचा कधी सुटत नसायचा. लोकांना बोलता बोलता चिमटे काढणं त्यातही ते वाकबगार होते. विनोद पण चांगल्या पद्धतीने करायचे आणि रोखठोक बोलायचे. मी जेव्हा सोलापूर जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून मला जबाबदारी होती त्यावेळेला मला आठवतं मी रोखठोक दादा म्हणून त्यांचा एक कार्यक्रम घेतला होता. त्या सोलापूर जिल्ह्यातले सगळे इंडस्ट्रियलिस्ट, ते सगळे मोठे संपादक, मोठे व्यापारी असे सगळे लोक बोलवले होते. त्या कार्यक्रमामध्ये दादांनी 2.5-3 तास अशा पद्धतीनं सगळी उत्तरं दिली होती की सगळे जण अचंबित झाले. एक काटेवाडी गावातला असा एक सामान्य असलेला कार्यकर्ता, तो कार्यकर्ता तिथपासून सुरू केल्यानंतर गेल्या 20-25 वर्षाच्या काळामध्ये विविध पद या राज्यामध्ये भूषवत असताना प्रॅक्टिकली जो अनुभव घेतलेला आहे, वाचन वगैरे करण्यापेक्षा दादांना माणसं वाचण्याचा भयंकर छंद होता. चेहरे ओळखायचे, त्याच्या मनात काय ते बघायचं, त्याच्यावरनं बोलायचं. पुस्तकं वाचायला त्यांना कधी वेळच मिळाला नाही अशी परिस्थिती. त्यामुळे ते माणसं वाचत राहिले. त्यांनी महाराष्ट्र फिरता फिरता वाचला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठं काय कमी आहे, कुठं जास्त आहे, काय पाहिजे, काय नको आहे, शहरी प्रश्न काय, ग्रामीण प्रश्न काय, सहकार काय, सहकार्यातल्या अडचणी काय, असं एक क्षेत्र नाही. क्रीडा क्षेत्र सोडा, कुठलंही क्षेत्र धरा, प्रत्येक क्षेत्र, सांस्कृतिक चळवळीला देखील पाठिंबा आहे. मी पाहिलेलं आपल्याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ते असल्या कारणानं या पुणे जिल्ह्याची तर डेव्हलपमेंट प्रचंडच झाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण पाहिलं, नैसर्गिक दृष्ट्या पुणे जिल्ह्याला एक निसर्गाचं वरदान लाभलं. सह्याद्री वरच्या बाजूला तिथं पडलेला पाऊस, तिथली धरणं आणि तिथून कॅनलनं पाणी, हा संपूर्ण पुणे जिल्हा हा सुजलाम सुफलाम करण्याजोगं जे परिस्थिती, ही परिस्थिती जरी निसर्गाचं वरदान असलं तरी तुम्ही या 20-25 वर्षात आठवा, दादांनी जे काही मंत्रालयात बसून विविध खाती सांभाळताना प्रचंड प्रमाणात पैसा या जिल्ह्यामध्ये आणला, विविध तालुक्यामध्ये आणला आणि त्या माध्यमातून एक फार मोठी प्रगती पुणे जिल्ह्याची केली. या देशामध्ये फिरत असताना तुम्हाला पाहता येतं की आपल्या जिल्ह्यातून आपण जेव्हा जातो आणि इतर जिल्ह्यातून जेव्हा आपण जातो तर ते सहजच कुठल्याही माणसाच्या लक्षात येईल या जिल्ह्याची डेव्हलपमेंट ही प्रचंड मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या कार्यकर्तृत्वानं दादा झाले. मी साहेबांचा पुतण्या म्हणून मी दादा असं जर म्हणलं तर कुणीच मानलं नसतं.
पण साहेबांचं मार्गदर्शन, साहेबांनी दिलेली संधी, पण घेतलेल्या संधीचं सोनं कसं करायचं ते बारामती शहरापासून ते अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही गेलं तर तुम्हाला ते अनुभवायला मिळतं. इतकं सुंदर पद्धतीचं काम, एक विजन होतं. जिथं जाईल तिथं इथं काय असलं पाहिजे, इथं काय नसलं पाहिजे, कुठं धरणं होतील, कुठं पाणी अडवता येईल, कुठं काय विकास करायचा. झाडांचं वनराईचं तर प्रचंड आवड, जिथं जाईल तिथं झाडं लावा. झाडांच्यासाठी या निसर्गासाठी इतके धडपड. बारामतीतून असं अनेक वेळा गाडीतून जाताना एखादं झाड जळलंय, लगेच फोन संबंधित अधिकाऱ्याला, हे या दुकानाच्या समोरचं ते झाड आहे डिवायडर मध्ये ते जळलंय, मी परत असतात ते निघून तिथं दुसरं झाड लावलेलं मला दिसलं पाहिजे, नाही तर माझ्याशी गाठ आहे. तिथं मंत्रालयामध्ये बसलो होतो आणि त्या बारामतीचे सीओ त्यांना काही काम घेऊन आले होते. असंच कुठलं तरी काम झालेलं नव्हतं त्यांच्या ते डोक्यात होतं. त्या सीओला जे झाड झाडला, तू काम आता काही सांगू नको, त्याआधी माझं काम करून ये आणि मग परत ते मला सांगायला अक्षरशः बाहेर काढलं. कामामध्ये आणि कठोरपणा काय असावा त्याचं तर उदाहरण तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पवार साहेबांच्या मंडळी काकी हे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचं एक फार वेगळं महत्व आहे. ते सगळ्याचं सगळं कुटुंब काकींपाशी थांबतं. दादा काकींचे भयंकर आवडते आणि काकींवरती त्यांचं प्रेम, काकींचंही त्याच्यावरती दादावरती खूप प्रेम. देवगिरी बंगल्यावरती एकदा बसलो, काकींनी एकदा फोन त्याला केला होता. त्यांची लहानपणीपासूनची मैत्रीण, तिचा असलेला मुलगा एक्सपायर झाला होता आणि तो नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठा कॉन्ट्रॅक्टर होता. तिथं त्याचं काही मोठं बिल त्या ठिकाणी काढायचं राहिलं होतं, ते निघत नव्हतं. हे काम काकींनी त्याला नुसतं फोनवरती सांगितलं होतं. दादानी सगळी माहिती त्या नाशिकच्या कमिशनरकडनं घेऊन ठेवली होती. ते दोघे जणी, ते सुनबाई आणि त्या काकींच्या मैत्रिणी, हे दोघे जणी त्या ठिकाणी आतमध्ये आल्या आणि आल्यानंतर आम्ही असे दोघं तिघच आत होतो. त्यांनी ते सांगायला सुरुवात केली. ते म्हणले एक मिनिट तुम्ही, तुमच्यासाठी जे काकींनी मला फोन केला होता, मला ते सगळं माहिती आहे. मी ताबडतोब लगेच तिथल्या कमिशनरकडनं माहिती घेतली आणि कमिशनरनी माझ्याकडे जी माहिती दिली ती अशी आहे. तो कागद काढला आणि तो कागद त्यांना वाचून दाखवला. त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेलं होतं, कामं खराब होती आणि ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं असल्या कारणानं मी काही तुमचं काम करू शकणार नाही. काकींना जे काही सांगायचं ते मी सांगतो. माझ्या काकी आहेत, त्यांचा संस्कार माझ्यावरती आहे, मी त्यांना काय सांगायचं ते सांगतो. त्या दोघी जणी रडायला लागल्यानंतर आता कुणी बाई माणूस आहे, 2-3 महिन्यापूर्वी त्या बाईचा मुलगा गेलाय आणि ती काकींची मैत्रीण आहे. कोणीच तसा व्यवहार करू शकणार नाही. दादानी बेल दाबली, शिपायाला बोलून, हे यांना बाहेर घेऊन जा, यांना चहा पाणी कर आणि घरी पाठवून. त्या बाईंना सांगितलं किती रडला काढला तरी माझ्याकडनं तुमचं काम होणार नाही. ज्या कॉन्ट्रॅक्टरने खराब काम केलंय त्या कॉन्ट्रॅक्टरला मी बिल देऊ शकणार नाही आणि मी माझ्या तोंडाने कमिशनरला सांगू शकत नाही. मी तर आश्चर्यचकितच झालो. हे काय हा मनुष्य आहे. म्हणजे मी फार सौम्य भाषेत सांगितलं. ते इतका खड्या आवाजात त्यांच्या पद्धतीनं त्यांनी सांगून त्या सासू सुनेला घरात, त्या अक्षरशः ते निघत नव्हत्या तर ते 2 शिपाई बोलून त्यांना बाहेर घेऊन जायला होतं. इतका कडक स्वभाव. हे त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू. जेवायला कुठे गेलो बसलं, ते जेवायला बसलं की आधीच सांगणार सगळ्यांना, हे जेवढं लागेल तेवढं पाण्यात घे रे, उगीच जास्तीचं घेऊ नका. आणि त्यांना सुद्धा फार आग्रह केलेला चालत नसेल. मला जेवढं पाहिजे तेवढं घेतो, मोकळं ताट, लगेच जेवढं पाहिजे तेवढं घेणार, बाजूला ठेवणार. आणि आमचा स्वभाव वेगळा. आम्हाला कोणाला नाहीच म्हणता येत नाही. जे येईल ते आमच्या ताटात ओढायचं. नका वाढून त्याला ते पाण्यात टाकते, तिकडनं ओढायचं. हे प्रदीप आता तेवढं ठेवलं ना पाण्यात, ते संपवायचं बरं का, नाही तर उठायचं नाही. असा शिरस्ता. हे इतके बारकावे,
स्वच्छतेच्या बाबतीत तर सगळ्या दुनियेला माहिती, कधी कुणाला सुट्टीच नाही. किती मोठ्या इंडस्ट्रीजकडे जाऊ द्या, त्याला म्हणणार तू माझ्यात का कारखान्यात येऊन बघ. साखर कारखाना म्हणलं की कसं असतं, सगळं मळीचा वास, अमुक तमुक, घाण गुण. पण ह्या जर 2 साखर कारखाने त्यांचे बघितले तर इतकं स्वच्छता आणि इतकी टापटिपता, हे केवळ त्यांना आवडायची म्हणून खालच्या लोकांना ते करावं लागेल. किती गर्दी असली, सत्कार झाला, कागद खाली पडला की ते स्वतः उचलायला बघायचे. ही इतकी सवय महाराष्ट्राला लागून गेली. ते याचे म्हणले की लोक आधी म्हणायचे अरे कागद बिगत कुठं पडलाय का. हे इतका एक आदरयुक्त, ज्याला दहशत आपण म्हणतो, की महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनावरती त्यांनी टाकली, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांवरती पण टाकली. त्यांच्या असलेल्या केबिनमध्ये जर जायचं म्हणलं तर त्या केबिनमध्ये जे काही काम होतं ते होणार, नाही तर नाही. आणि मग हे माझ्याकडनं होणार असेल तर ते कसं करायचं, लगेच बेल फोन लावले त्याला, फोन की फोन लावून त्याचं काम मार्गी लावायचं. नसेल लागत तर त्याला स्पष्ट सांगायचं माझ्याकडून होणार नाही, तू काय एलपडे घालू नको. इतका क्लिअर कट अशा पद्धतीचा स्वभाव असलेला मनुष्य, हे अनेक काही उदाहरणं सांगते. एकदा यशवंतराव आणि सोलापूरला पुण्यावरनं निघालो त्यांच्या अशाच खाजगी विमानाने. सोलापूरमध्ये कार्यक्रम होता, तर तुमचं त्यावेळेला तिथं ती एक कारखान्याची चिमणी उभी होती, ती दोराडत, त्या तुमच्या एअरपोर्टच्या बाजूला होतं. आणि त्या वैमानिकानं ते विमान उतरवताना त्या चिमणीच्या इतकं जवळून गेलं की आम्ही सगळे घाबरलो. ते त्या वैमानिकाला भयंकर ओरडले. हा, त्यांच्या शब्दात त्यांनी बरोबर ते शिव्या बिव्या घातल्या. गाडी खाली, ते विमान खाली उतरलं, ते सगळे कार्यकर्ते हारतुरे घेऊन आलेले. जे त्या कार्यकर्त्यांना सुरुवात केली बोलायला, त्यांना म्हणलं ते काय आमच्याला काय हार म्हणजे आमच्या मड्यावर घालायला आणायचं होतं का. ही काय पद्धत आहे, एक आंदोलन करते काढा म्हणून, एक आंदोलन करते जी चिमणी काढू नका म्हणून. या असल्या तुमच्या फालतू वागण्यामुळे इथे सोलापूरला यायचं अवघड आहे. त्यांना असं काय फायलावरती घेतलं की त्यातलं हे काही कार्यकर्ता पुढे काय आला नाही. हे जर काही गोष्टी जर पाहिल्या तर म्हणजे त्यांच्या एकूण कामाची पद्धत, हे एकूण मोकळा स्वभाव, आणि इतके वर्ष सगळं काम करत असताना हे माणसं जे निहाळण्याचं जे कार्यक्रम आहे, जसं आपण एखादा भाग निहाळतो तसा प्रत्येक भागाभागातला समाज त्यांनी निहाळला, माणूस त्यांनी निहाळला, प्रत्येक पक्षाचा नेता त्यांनी निहाळला, कार्यकर्ता देखील निहाळला. कुणाला काय पाहिजे, कुणाला काय. प्रवीणने सांगितलं माणूस आत आले की त्याचं काम ओळखायचे, ते तेच करणार. त्यामुळे त्यांचा जो काही या सगळ्या विषयातला जो अभ्यास होता, माझ्या माहितीनं पवार साहेबांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांना असं कधी कुणाला दुखवणं कधी जमत नव्हतं. त्यामुळे पवार साहेब नेहमी जरी त्रास होत असता तरी सहन करायचे. पण ज्यांनी पवार साहेबांना त्रास दिला ते काँग्रेस अंतर्गत ते सगळे पुढारी दादानी महाराष्ट्रातले सरळ केले. हे देखील एक त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य हे मानावं लागतं. याबरोबर त्यांनी त्यांचं जे काही बारामतीचं काम बघत असताना जर आपण पाहिलं, इतके बारकावे पाहिले की मला वाटतं त्या बारामतीला पुढचं 50 वर्ष काहीच कमी पडणार नाही, इतकं करून ठेवलं. आणि या पद्धतीचं काम करत असताना शेती, शेतकरी, शेतीतलं नवीन तंत्रज्ञान, हे शिक्षण, इंदापूरचं विद्याप्रतिष्ठान, मी जेव्हा इथं पक्षप्रवेश करत असताना बघितलं होतं, इंदापूरला शैक्षणिक सुविधा नाही, आम्हाला बारामती सारखं विद्याप्रतिष्ठानची शाखा इंदापूरला करा. पवार साहेबांनी घोषणा केली इथं की तिथं आम्ही जाहीर केलं विद्याप्रतिष्ठान देण्याचं. पण देण्यासाठीची काही 75 एकर जमीन खरेदी करायची, तर त्या सगळ्यामध्ये मला दादांची फॉलोअप घ्यायला सांगितलं. आणि मी त्या काळात पाहिलं की दादा काही गडबडीत असायचे, त्याला 8 दिवसात, त्यावेळेला 15 दिवसात यायचे. तर त्यावेळेला त्यांच्या मागे लागताना काही त्यांच्यातले कार्यकर्ते जरा गाफीलपणा, त्यांचे संचालक विद्याप्रतिष्ठानचे, ते एकदा त्यांनी
ज्या पद्धतीनं इथं आली त्या जे मिटिंग घेतली ते एकाच दिवशी, चला उद्या सकाळी खरेदी खतं झाली पाहिजे, दुसऱ्या दिवशी सगळे पैसे आणि खरेदी खत 75 एकर क्षेत्र तिथं घेऊन विद्याप्रतिष्ठानचं शैक्षणिक संकुल उभं करण्यामध्ये आणि या इंदापूर तालुक्याची शैक्षणिक सुविधा करण्यामध्ये त्यांचं आपल्याला एक फार मोठं योगदान या ठिकाणी आलं आणि त्यामधून नंतर या सगळ्या तालुक्यामध्ये शैक्षणिक सुविधा हे चांगल्या पद्धतीच्या मिळू लागल्या. एक चांगल्या पद्धतीची इंग्रजी माध्यमाची शाळा देखील आपल्या या परिसरामध्ये नव्हती. ते एक मोठं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. सांगाल तेवढ्या आठवणी कमी आहेत. आज असं एक उमदा असलेलं नेतृत्व 66 वय जाण्याजोगं नाही. फिटनेस होता दादांच्याकडं. किती कष्ट, किती त्रास, किती उशीर झाला, पहाटे 5ला उठायचे म्हणजे उठायचे, थोडाफार तो व्यायाम करायचे म्हणजे करायचेच. आणि अलीकडच्या काळात आहारावरती जो कंट्रोल त्यांनी केला होता, नाही भात खायचा म्हणजे नाहीच खायचा, किती आग्रह झाला तरी त्यांनी जे एकदा ठरवलं तर ठरवलंच. त्यामध्ये ते कुठल्याही आग्रहाला कुणीही आग्रह करतो त्याला बळी कधी पडलेलं मी पाहिलं नाही. त्या ते जे म्हणतील त्या पद्धतीचाच आहार आणि सगळं त्यांचं सगळं पद्धतशीर पद्धतीने ठरलेला प्रोग्राम, त्या प्रोग्राम प्रमाणेच ते जाणार. त्याच्यामध्ये बदल झालेला चालणार नाही. एखादा कार्यक्रम आखलाय आणि कार्यक्रमात अचानक एखाद्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, आमदारांनी, खासदारांनी मध्ये त्यात दुसरा कुठला कार्यक्रम घुसवला तर त्या कार्यक्रमाला सुद्धा दादा जाणार नाही. नाही म्हणजे कोणी काय, एकदा मी ठरवला कार्यक्रम, त्यात बदल नाही. अहो नाही, ते असं आहे, महत्वाचं आहे, हे मला सांगू नका, पुढच्या वेळेला यातनं एक शिस्त जी काही कार्यकर्त्याला लागण्याचं जे काम झालं, लोकांना त्या वेळेला वाईट वाटलं. हे असं कसं काय, इथं आले पण आमचं ऐकलं नाही. पण त्याच्यातून एक त्यांना जे काही मेसेज जो द्यायचा होता तो हाच द्यायचा होता की जे पण काही ठरवाल ते तुम्ही आधी ठरवा आणि मग त्या पद्धतीनं तुम्ही पुढे चला. हे एक त्यांचं कामाचं वैशिष्ट्य होतं. अनेक पद्धतीचे कामाचे काय कार्यकर्तृत्वाचे त्यांचे पैलू आपल्याला सांगता येतील. बँकिंग सारख्या सेक्टरमध्ये सुद्धा खूप मोठं काम. आज जी PDCC बँक आशिया खंडात मोठी बँक जी दिसते ती केवळ दादांपुढे दिसते. त्यापूर्वीचे असलेले अनेक अध्यक्ष होऊन गेले, अनेक नेत्यांनी त्या बँकेवरती काम केलं, पण त्या बँकेमध्ये जेव्हा दादा आले तेव्हा दादांनी ती जी बँक मोठी केली आणि तिथं जी शिस्त लावली, ते एकदा तिथं ठरलं की त्याच्या बाहेर जात नाही. आजही त्या पद्धतीने बँक त्या पद्धतीने चालते. त्यामुळे कुठलीही आर्थिक संस्था तिच्याबद्दलचं असलेलं एक सिस्टीम आणि शिस्त आणि नियम जे काटेकोरपणाने पालन करण्याचे जे काही काम आहे ते दादांनी कायम केलं. कधी त्यांनी थोडंसं बाजूला जाऊन काही कामं केली असतील, पण त्याच्यामध्ये स्वतः जबाबदारी घेतलेली आहे आणि ती स्वतः जबाबदारी घेऊन ती पार पाडलेली आपल्याला पाहायला मिळतं. असं अनेक वेगवेगळ्या पद्धतीचं पैलू दादांचे आपल्याला सांगता येतील. व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा दादा खूप त्याला अशा अनेक 1 वर्ष 2 वर्षातनं शिबिरं व्हायची. संध्याकाळची वेळ सगळे कार्यक्रम, सभा झाल्यानंतर, मिटिंग झाल्यानंतर काही एंटरटेनमेंटचा कार्यक्रम असायचा. मग कोण चांगलं गाडी म्हणते, तुम्ही गाडी तू म्हण. प्रत्येकाला गाडी म्हणायला लावायची. त्यांना गाणी सगळे ऐकायला खूप आवडायची. असे अनेक विषय त्यांच्या बरोबर जात असताना एक 20 वर्षाचा कालावधी असा आहे. 85 साली माझी ओळख झाली, पण त्यानंतरच्या काळामध्ये ह्या आत्ताच्या म्हणजे ते 20 वर्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला काम करत असताना मला त्यांना जवळून पाहता आलं, अनुभवता आलं आणि त्यांचे अनेक म्हणजे स्वभावाचे, कामाचे, कार्यकर्तृत्वाचे अनेक विषय मी जवळून पाहिले, अभ्यासले. एक वेगळंच असलेलं असं एक नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. निश्चित पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राला हे दुःख आहे. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, देशाचे केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमितजी शहा साहेब असतील, रस्ते विकास मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब असतील,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत नवीन असतील, प्रदेशाचे अध्यक्ष श्रीयुत चव्हाण साहेब असतील, असे अनेक दिग्गज भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी आज अंत्यसंस्कारात त्या ठिकाणी उपस्थित होते. दादांनी जी भूमिका घेतली, पवार साहेबांपासून दादा बाजूला करणं हे कुणाच्या स्वप्नातच नव्हतं. आज जसं आपल्याला खरं वाटत नाही दादा आपल्यातून गेले, तसंच ते वातावरण होतं. दादांनी जो निर्णय घेतला होता तो अत्यंत धाडसी होता आणि त्यावेळेला मला आठवतं की त्यांना असं, मी तसा पवार साहेबांचा जवळचा कार्यकर्ता, पण दादांनी त्यावेळेला मला निरोप पाठवला आणि म्हटलं तुम्हाला भेटायला ये. तर भेटायला त्यावेळेला गेल्यानंतर म्हणले मी हा जो निर्णय घेतोय तो मी प्रॅक्टिकली विचार करून घेतोय, भावनिक विचार करून घेत नाही. तुला जसं वाईट वाटतंय की पवार साहेबांना सोडताना तुला जसं वाईट वाटतंय तसं ते तर माझे चुलते आहेत, त्यांनी तर मला घडवलंय, पण त्यांना सोडताना मला सुद्धा वाईट वाटतंय. पण शेवटी आपला जो काही कार्यकाळ आहे, आपल्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न सुटले पाहिजे, आपल्या भागाचे प्रश्न सुटले पाहिजे, समाजाचा विकास झाला पाहिजे. आणि आज वरती केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं भक्कम सरकार आहे, राज्यामध्ये भक्कम सरकार येत आहे. पहिला दिवस पवार साहेबांनी जे बघितले केले, त्यांच्या बरोबरचे सवंगडी त्यामध्ये त्यांना सहकार्य करत होते, त्यामुळे ते राज्यात देशात बरंच काही बदल करू शकत होते. ती वेळ, ती परिस्थिती आता राहिलेली नाही. आता प्रदीप, जर आपल्याला आपल्या पिढीतल्या लोकांना जर काही न्याय द्यायचा असेल तर साहेबांना जरी वाईट वाटलं तरी वाटू दे, पण हा निर्णय घेणं हे आपल्याला कर्मप्राप्त आहे. ही भूमिका त्यांनी त्यावेळेला मला सांगितली आणि साहेबांच्या पासून हरकत घेत मी देखील अजितदादांच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांच्या माध्यमातून जे काही कामं करत असताना पुढं सगळ्या गोष्टी ज्या घडल्या, तो एक वेगळा इतिहास या तालुक्याच्या बाबतीमध्ये वेगळा घडला, ते आपल्याला सगळ्यांना तो माहिती आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये अजितदादांपासून जेव्हा मी फारकत घेतली त्यावेळेला सुद्धा त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं. शेवटची माझी मीटिंग अशी होती की दादा, हे जर तुम्ही केवळ आणि केवळ कार्यकर्त्यावरती अन्याय होत असताना, मी तुम्हाला संघटनेवरती अन्याय होतोय हे सांगत असताना, एका व्यक्तीच्या असलेल्या आग्रह खातीर जर तुम्ही संघटना जर मिठीला धरत असाल तर मला संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मला हे पटत नाही, तर मी काही परत येणार नाही. हे स्पष्ट त्यांच्याचकडनं मी शिकलो असल्यानं मी देखील त्यांना त्या पद्धतीने सांगितलं होतं. नंतर ते खूप त्यांनी मला प्रयत्न केला, तू विचार कर, हे बरोबर नाही, तुला अमुक पद देतो, ही निवडणूक संपली की चांगली चांगली महामंडळ मला द्यायची, हे करायचे ते करायचे. मला आता काहीच नको आहे. ही भूमिका घेऊन त्यांच्या मस्त जी फारकत घेतली ही सुद्धा दुःखद अंतःकरणातूनच घेतली. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दादांच्या बरोबर जे काही आता येणाऱ्या काही काळामध्ये दादांच्या बरोबर आपल्याला काम करताच येणार होतं आणि त्याबरोबर हे काम करत असताना काल जे काळानं जी दादांवरती झडप घातली आणि आपल्यापासून जे दादांना हिरावून नेलं, तो एक अत्यंत दुःखद असा प्रसंग सगळ्या महाराष्ट्रात हळहळ निर्माण करून गेला. आणि आज ही श्रद्धांजलीची सभा दादांसाठी व्हावी लागेल, घ्यावी लागेल, असं काहीतरी एक विचित्र वातावरण, विचित्र वेळ ही तुमच्या आमच्यावरती ठेपली. ही खरोखरच नीतीचं काहीच गरज होतं. एवढाच सहवास दादांचा आपल्याला होता असं म्हणायचं, मन घट्ट करायचं आणि त्यांनी घालून दिलेले आदर्श जे आहेत, त्यांच्या कार्यकर्तृत्व किंवा त्यांच्या व्यक्तिगत असलेल्या जीवनामध्ये त्यांनी जे घालून दिलेले आदर्श आहेत, ते आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही त्या पद्धतीनं समाजाचा, राज्याचा, आपल्या भागाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास करण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करायचं, अशा पद्धतीचं एक स्वप्न उराशी बाळगून आपण येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत. या नेत्याला विसरणं
कोणालाच शक्य नाही. पवार कुटुंब तर विसरू शकत नाही, पण इतरही कोणी विसरू शकणार नाही. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला खूप काही बोलायचं, पण आता तो वेळ पण नाही. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण दादांचं स्मरण जरूर करूयात, पण दादांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र उभं करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दादांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र आणि समाज घडवण्याचं काम आपण अविरतपणे करत राहिलो तर हीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. गारटकर कुटुंबियाच्या वतीनं, व्यक्तिगत माझ्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी अजितदादांच्या पवित्र अशा स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देव, सद्गती देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अशी श्रद्धांजली अर्पित करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, मनापासून धन्यवाद. यानंतर सोनाई उद्योग समाजाचे सर्व सन्मानित दशरथ दादा माने हे दादांना विनंती करतो आपण श्रद्धांजली अर्पण करावी. शोकाकुल बंधू आणि भगिनीहो, सर्वांनी दादांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. सर्वच अनुभव अतिशय दुःखात सांगितले. आदरणीय गारटकर दादांनी तर पूर्ण जवळपास सगळ्या आठवणी या ठिकाणी दादांच्या बद्दल सांगितल्या. दादा एक महाराष्ट्राचा खरं तर विकासाचं दैवत होतं आणि दादांनी अनेक कार्यकर्ते घडवले, समाज घडवला, महाराष्ट्र घडवला, विकासाचा महाराष्ट्र घडवला. दादाला या महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही एवढंच मी सांगतो. मी फक्त 2च अनुभव सांगतो माझ्याबद्दलचे. ज्यावेळेला सोनाई गुळ कारखान्याच्या विषयावर आंदोलन केलं, गारटकर दादा माझ्या बरोबर होते. या तालुक्यातल्या तमाम गोरगरीब जनता माझ्या बरोबर होते. जवळपास 8-10 हजार लोक उपोषणाला, जवळपास 2,000 लोक उपोषणाला बसले होते आणि 6-7 हजार लोकांचा मोर्चा या ठिकाणी निघाला होता. आणि हे सगळं दादाला समजल्यानंतर दादाने सांगितलं की आता आपल्याला या कारखान्याला परवानगी दिल्याशिवाय विलाज नाही. गुळ कारखान्याच्या बाबतीतला विषय आहे. आणि दादा अजून एक काहीतरी काम होतं म्हणून साहेबांकडे गेले होते. साहेब कृषी मंत्री होते आणि मला एअरपोर्टवर गेल्यावर दिल्लीतून उतरल्यानंतर मला फोन केला की कुठे आहे. म्हणलं मी इंदापूरला आहे. आत्ताच्या आत्ता पुण्याला जायचं, जे मिळेल ते विमान पकडायचं आणि मी पवार साहेबांकडे जाणार आहे आणि संध्याकाळपर्यंत नाही जमलं तर उद्या सकाळी तरी 8 वाजेपर्यंत ये. मी अधिकाऱ्यांची मीटिंग लावायला सांगितली साहेबांना आणि आपल्याला गुळाच्या कारखान्याच्या या विषयावर आपल्याला काम करायचं. मी घाबरलो. आता म्हणलं कसं विमान मिळतंय ना मिळतंय, मी कसं जाणार. मीटिंग तर लावली आहे, प्रशासकीय मीटिंग आहे, सचिवची मीटिंग आहे. दादानी मी गेलो, पोहोचलो सकाळी 8 वाजता. मी पोहोचल्यानंतर 9 वाजता अधिकाऱ्यांची मीटिंग लावली होती आणि दादानी बाल हट्ट धरला. साहेब होते त्या मीटिंगला आणि दादांचा बाल हट्ट बघून मी सुद्धा स्तब्ध झालो की म्हणले मला या गुळ कारखान्याला कसल्याही परिस्थितीत परवानगी पाहिजे, जे पाहिजे ते करा. आणि फक्त गुळ कारखान्यासाठी पूर्ण हिंदुस्थानाचा कायदा बदलण्यासाठी पवार साहेबांबरोबर हट्ट धरले दादा मी त्या ठिकाणी पाहिले. दुसरा एक छोटासा अनुभव सांगतो की 2007 साली मी कृषी सभापती झालो, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती झालो. त्यावेळेला इंदापूर तालुक्याचं दूध फक्त 35,000 लिटरचं होतं आणि सभापती केल्यानंतर असंच बोलण्यामध्ये ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला मला म्हणले पुणे जिल्ह्यातलं दूध किती आहे दादा. मला दशरथ दादा म्हणायचे. म्हणलं दादा फक्त 3-3.5 लाख लिटर आहे. तुझ्या इंदापूर तालुक्याचं किती. म्हणजे 35,000 आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय आपल्याला स्कीम करता येईल का. तुला आता पशुसंवर्धन विभागाचं सभापती केलंय आणि मला 50 लाख रुपयाचं फक्त दादा बजेट आहे पुणे जिल्हा परिषदेचं आणि काय स्कीम करणार.
आणि कृषी विभागाचं फक्त मला वाटतं 1 कोटीचं बजेट होतं, म्हणजे दोन्ही मिळून विभागाचं 1.5 कोटीचं बजेट होतं. म्हणले कुठली तरी स्कीम, मी एक चांगली स्कीम केली जी भारतामध्ये कुणी केली नव्हती अशी स्कीम केली आणि गोरगरीब मागासवर्गीय विभागासाठी केली आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केली. ती स्कीम अशी केली की त्याच्यामध्ये जवळपास त्यावेळेला 7 कोटी रुपये लागणार होते जिल्हा परिषद, 7 कोटी. आणि कृषी विभागाच्या स्कीमसाठी पाईपलाईन 75% सबसिडीवर पाईपलाईन, मोटार आणि इतर काही शेतकऱ्यांसाठी पुरवठ्याच्या योजनेसाठी जवळपास 10 कोटी लागणार होते. तर 1 कोटीचं बजेट असताना म्हणलं दादा इथं 10 कोटी लागतायत आणि इथं 7 कोटी लागतायत. त्यांनी सांगितलं 7 मागतोय ना 15 कोटी घे आणि 15 कोटीचं बजेट त्यांनी सांगितलं. म्हणजे जर हिथं कमी पडलं तर मी तुला डीपीटीसी मध्ये देतो, पण दे कर स्कीम. ती योजना कामधेनूची पूर्ण देशभर राबवली आणि त्यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलं की महाराष्ट्राने जी पुणे जिल्हा परिषदेने जी कामधेनू योजना राबवली ती MP आणि UP मध्ये राबवली गेली. म्हणजे ती योजना महाराष्ट्राची पुणे जिल्हा परिषदेची योजना मी राबवलेली 2 राज्यांनी राबवली. हे मला नंतर दादांनी सांगितलं त्यांच्या आठवणीत. म्हणजे तू असताना खूप चांगलं कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचं काम केलं. आणि ज्यावेळेला मी रिटायर झालो 3 वर्षांनी 2.5-3 वर्षांनी, त्यावेळेला या इंदापूर तालुक्याचं 35,000 लिटरचं दूध जवळपास 3.5 लाख लिटर झालं होतं. आज 5.5 लाख लिटर इंदापूर तालुक्यात दूध झालं आणि पुणे जिल्ह्याचं 25 लाख लिटर दूध झालं. म्हणजे दुधामध्ये क्रांती करण्यासाठी आदरणीय दादांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं होतं आणि त्यांची एक विकासाची दिशा होती. शेतकऱ्यांना काय पाहिजे ते कळत होतं. त्यांना म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व होतं. राजकारणाच्या पलीकडे सोडा, परंतु दादा एक वेगळं नेतृत्व होतं आणि खरंच आयुष्यभर त्यांचा म्हणजे लक्षात राहील असे अनेक अनुभव सांगता येतील. ठीक आहे, भाषणामध्ये कधी ते एखाद्याला वाईट बोल म्हणजे खवळले असतील किंवा एखाद्याला जर चुकीचं काय बोलले असले तर भाषण आपल्याला जर दुसऱ्या दिवशी जर भेटले तर खरंच मायेने किंवा ते जाऊ दे रे भाषणाचा मुद्दा असतो सोडून दे, म्हणजे अशा प्रकारचा अतिशय मनमोकळेपणाने वागणारा नेता मी आयुष्यभर कधी बघितला नाही असे अजितदादा. आणि म्हणून खरंच आपलं खूप नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्राचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. दादा लवकरच गेले, लवकर जायला नव्हते पाहिजे. अजूनही 10-15 वर्ष जर दादा राहिले असते तर महाराष्ट्राने आणखी विकास पाहिला असता. आणि म्हणून मी आपणा सर्वांच्या वतीने, सोनाई ग्रुपच्या वतीने, सोनाई परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. एकदा दोन्ही हात वरती करूयात आणि एक जोरदार घोषणा देऊयात. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. धन्यवाद. सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यशस्वी अजितदादा, त्याचबरोबर त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शामिल पाठक आणि फ्लाइंग अटेंडंट विकी माळी या त्यांच्या दुःखद निर्णयानिमित्त 1 मिनिट उभारून आपण श्रद्धांजली व्हावीयात. आणि हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण जे उमेदवार आहेत इथं ते उमेदवार इथंच थांबतील, बाकीचे कार्यकर्ते गेले तरी चालतील.